पोलादपूर तालुक्यातील उमरट येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 355वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला। रायगड जिल्हा परिषद आणि उमरट ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध शिवकालीन आणि वैचारिक कार्यक्रमांनी हा कार्यक्रम पार पडला। पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आले होते। यावेळी रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचे शौर्य कथन केले। यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज रायबा मालुसरे उपस्थित होते। सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची 355वी शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे 2 दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो। त्यामध्ये विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं। तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवाड्याचा इतिहास हा सांगता केला। त्यामध्ये छत्रपती शिवजन्मोत्सव, शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उमरट ग्रामस्थांना। तसंच चंद्रकांत दादाजी कळंबे आणि उमरट ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न आयोजन व नियोजन केलं जातं। मालुसरे घराण्यात जन्म घेणं हे भाग्यच, पण ते जपणं हे कर्तृत्व। छत्रपती शिवरायांचा, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना परप्रांतात, परदेशात, परराज्यात कसा पोहोचवता येईल हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो। आणि हा प्रयत्न करत असताना उमरटच्या मातीमधून जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो। यासाठी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।